श्री स्वामी समर्थ। आज मी 12 फेब्रुवारी रोजीची माघी पौर्णिमा होणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। माघी पौर्णिमा म्हणजे या वर्षात खूप महत्त्वाची अशी मानली जाणारी आहे, कारण या महाकुंभ च्या पर्वामध्ये ही येणारी माघ पौर्णिमा आहे। इतर वेळेसही तिला खूप महत्त्व असतं, पण 144 वर्षानंतर आलेल्या जे ग्रहमान आहे, जे ग्रहमानाचे योग आहे त्यानुसार ही पौर्णिमा येत आहे। त्यामुळे ही माघ पौर्णिमा अतिशय शुभ अशी मानली जाणारी आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपणास जे उपाय पर्याय करायचे आहे किंवा जी सेवा करायची आहे आध्यात्मिक दृष्टीने आपली प्रगती होण्यासाठी, त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर अतिशय महत्त्वपूर्ण असणारी ही माघी पौर्णिमा याबद्दल हा व्हिडिओ होणार आहे। त्यामध्ये पितृदोषासाठी आपण काय केले पाहिजे, त्याचप्रमाणे आपण आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी जे काही पर्याय उपाय करणार आहोत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण बघावा। तर आपण बघूया की या माघ पौर्णिमेची सुरुवात ही 11 फेब्रुवारी संध्याकाळी 6:33 होणार आहे आणि 12 फेब्रुवारी पूर्ण दिवसभर ही पौर्णिमा आहे। या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपलं स्नान दानाचं खूप असं महत्त्व आहे। या दिवशी स्नान केल्याने आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळणार आहे आणि खूप प्राचीन ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या पदरात पुण्य देखील पडणार आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जवळची एखादी पवित्र नदी असेल तर तिथे स्नान करायचं आहे। त्याचप्रमाणे पितरांच्या शांतीसाठी किंवा पितृतृप्तीसाठी आपल्याला काळे तीळ घालून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। याच दिवशी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून आपल्या पितृदोष असेल तर तो शांत होईल, किंवा पितृतर्पण वगैरे अशा गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे। पितृश्राद्ध जर करता आलं तर चांगलंच आहे, जर जमलं नाही तर तुम्ही पितरांसाठी सेवा करू शकतात। तर सूर्याला अर्घ्य देणे ही त्यातली एक सेवा होऊ शकते। हिरण्यदान तुम्ही ह्या दिवशी देऊ शकतात। पितरांच्या तृप्तीसाठी हिरण्यदान सुद्धा महत्त्वाचं आहे। या दिवशी जर तुम्ही गहू तांदूळ तीळ याचं दान दिलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहणार आहे, किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान केलं तर चांगलं राहणार आहे। त्याचप्रमाणे या दिवशी भगवान श्री विष्णूंची, शंकराची आणि भगवान चंद्रदेवाची जर आपण पूजा केली तर आपल्याला चांगलं हे पुण्य प्राप्त करून देणारं असं हे काळ आहे। आणि या दिवशी आपण संध्याकाळी माता लक्ष्मीची, त्याचप्रमाणे विष्णूची सेवा करायची आहे। प्रथमतः उपायामध्ये आपल्याला सांगता येईल की आपण संध्याकाळच्या वेळेस आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंच्या नावाने। त्याचप्रमाणे तुम्ही महालक्ष्मीची सेवा करू शकतात, महालक्ष्मीची पूजा अर्चा करू शकतात, त्याचं मंत्र स्तोत्र पठण करू शकतात। घरात आर्थिक संपत्ती किंवा विवंचना असेल, आर्थिक संपत्तीची कमी असेल तर आर्थिक परिस्थिती मध्ये तुम्ही झुंजत असाल किंवा आर्थिक परिस्थिती आपली चांगली नसेल, पैसा अडका कमी येत असेल तर अशा वेळेस आपण ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप केला तरी आपल्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे। किंवा माता लक्ष्मीचा श्री महाबीज मंत्र आहे, तो मंत्र जरी तुम्ही जप केला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपण केंद्राच्या नियमाप्रमाणे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण हा करत असतो। घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण घालू शकता। 12 फेब्रुवारी रोजी तुम्ही घालू शकता, किंवा 11 फेब्रुवारीला 7 नंतर तुम्ही सत्यनारायण घालू शकता। म्हणजे दोन्ही तिथीला तुम्ही सत्यनारायण हा प्रदोष काळामध्ये करू शकतात। त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे। या दिवशी आपण भगवान विष्णूंना त्यांना आवडतं असं मिठाई, पिवळ्या कलरची मिठाई, किंवा त्यांच्यासाठी आपण त्या दिवशी पिवळं वस्त्र सुद्धा धारण करू शकतात। आणि भगवान विष्णूंचा मंत्र जप आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। हा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची सेवा करून विष्णू सहस्रनाम जरी आपण घेतलं तरी काही हरकत नाही। व्यंकटेश स्तोत्र देखील घेऊ शकतात। चंद्राची आपल्याला या दिवशी काय पूजा करायची आहे तर चंद्रप्रकाशात आपल्याला या दिवशी एक सुपारी, पांढरं फूल, त्याचप्रमाणे पंचोपचार त्याची पूजा करून आपल्या रात्रभर ती चंद्रप्रकाशात ठेवायची आहे। आणि तीच सुपारी आपण आपल्या घरामध्ये तिजोरीत ठेवू शकता। त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये चांगला फरक जाणू शकतो, चांगले रिझल्ट आहे। त्याचप्रमाणे एखाद्याला राहूची महादशा चालू असेल तर त्याने या फुल मून डेच्या दिवशी किंवा चंद्र दर्शन आपण या दिवशी करू शकतो। चंद्राच्या प्रकाशात आपण अर्धा तास उभं राहून चांदीच्या पेल्यामध्ये जर पाणी ठेवलं आणि ते पाणी जर आपण पिलं तर आपली मानसिक शांती किंवा राहूची महादशा चालू असेल तर तो त्रास आपल्याला या दिवशी कमी होऊ शकतो। अशा प्रकारे आपण जर असे पर्याय केले तर आपल्यासाठी ते खूप फलदायी होणार आहे। स्नान दानाचं खूप पुण्य
या दिवशी सांगितलेलं आहे. पौर्णिमेचे काही जे नियम आहेत, पौर्णिमेत आपण देवीची कुलदेवीची सेवा करत असतो, ती सेवा देखील केली तरी काही हरकत नाही. दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर चांगलंच आहे. जर तुम्हाला जमलं नाही तर सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील आपण म्हणू शकतात. एक पाठाचं पुण्य त्यामुळे मिळत असतं. अशा प्रकारे जमेल तसं, जसं झेपेल तसं आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. अट्टाहासे जास्त करायचं नाही. कष्टाशिवाय तर पर्याय नसतो, पण कष्टाला भाग्याची साथ लागत असते. त्यामुळे आपण आपलं भाग्य उजळण्यासाठी हे पर्याय आहे ते उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय पर्याय मी सांगितले आहे. तुम्ही ते करून बघा आणि अनुभव घ्या. आपल्या सगळ्या गोष्टी हळूहळू नक्कीच सुधारण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त याचा फायदा, अध्यात्माचा फायदा किंवा जे उपाय आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याचा विचार करून हा व्हिडिओ जास्त तुम्ही शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर असे वेगवेगळे आध्यात्मिक उपाय, पर्याय, ज्योतिषशास्त्रीय माहिती, अंकशास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.